गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला, मागच्या लेक्चरमध्ये परिमिती आणि क्षेत्रफळामधला सराव संच 45 आपण बघितलाय. सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ. आता ह्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 46 सॉल्व्ह करू. 46 मध्ये 5 एक्झाम्पल आहेत. टेक्स्ट बुक घ्या आणि त्याचे आपण मी शिकवते. 46 ओके. कुठे आपला 46 46 मधले काही कन्सेप्ट आहेत, एक दोन फॉर्म्युले ते सराव संच करायचे आहेत, ते लिहून घेते. ओके, ते समजून सांगते. आता सराव संच आपण कुठला बघणार आहे? 46. ओके, काय आपण आता सराव संच काय माहिती पाहिजे आपल्याला. 46 सॉल्व्ह करण्याच्या अगोदर काही थोडे दोन फॉर्म्युले माहिती पाहिजे. काय पाहिजे? काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. काटकोन त्रिकोण म्हणजे काय? काटकोन त्रिकोण म्हणजे काय? एक कोण काय असतो? 90 डिग्री असतो. 90 डिग्री. एक कोण 90 डिग्री असला त्याला काय म्हणायचं? काटकोन त्रिकोण. राईट अँगल ट्रायंगल. ओके. काय? काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणुले काटकोन करणाऱ्या बाजूच्या लांबीचा गुणाकार. काटकोन इथं काटकोन करणाऱ्या बाजूच्या बाजू काटकोन कुठल्या कुठल्या बाजूने केले? पाया आणि उंची. काटकोन कुणी केलंय त्या दोन बाजूंचा काय असतो? गुणाकार. काटकोन कुठे झालाय? इथं झालंय. ओके, इथं काटकोन झाले. कुठल्या कुठल्या बाजूंचा? 1/2. पाया खालचा बेसला काय म्हणतात? पाया आणि उंची हाईट. पाया गुणुले उंची. हे झालं काय झालं? काटकोन त्रिकोणाचं सूत्र. ओके, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय झालं? 1/2 गुणुले पाया गुणुले उंची. परत दुसरं काय आहे? कोणत्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणुले पाया गुणुले उंची. सेमच. आता जर आपल्याला असा त्रिकोण असला तर ह्याची उंची काय धरायची? ही काय झाला? खालचा पाया झाला. उंची ही उंची असू शकते का? नाही असते. उंची कशी असणार? उंची म्हणजे काय? हाईट. करेक्ट हाईट. ओके, उंची. ह्याची उंची काय करायची? ह्या कोणापासून पायापर्यंत हे असू शकते का? नाही, हे उंची असू शकत नाही. करेक्ट, सेम उंची. समजलं? तर काय उंची असणार? ही काय झाली? ह्याची इथून वाढवायचं आणि एम इथं काटकोन त्रिकोण झाला पाहिजे उंचीच्या हाईटच्या. समजलं का? मग ती काय झाली? ह्याची उंची झाली. हा असा जर ट्रायंगल असेल तर ह्याची उंची कुठली पकडायची? ओके, ह्याची उंची हे नसते. ह्याची उंची काय असते? ह्या साईडला काटकोन त्रिकोण झाला पाहिजे. समजलं? हे असं ही उंची झाली. आणि दुसरा त्रिकोण काय दिला? PQM. आता ह्याची उंची काय असणार? हा झाला पाया आणि मधली जी मधून काटकोन करतो ह्या पायाच्या वरती काय झाली? उंची. उंची कधी पण काय असणार? कुठल्या पण ट्रायंगलची हा तो काटकोन त्रिकोण झाला पाहिजे, म्हणजे स्ट्रेट उंची. ती काय असते? करेक्ट उंची. ओके, समजलं? दोन फॉर्म्युले कुठले कुठले लक्षात ठेवायचे? काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. कोणत्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे दोन फॉर्म्युले लिहून घ्या. आपण 46 ला चालू करू. ओके, जवळ टेक्स्ट बुक घेऊन बसा, म्हणजे आपल्याला इझी जातो. लगेच वाचलं की आपल्याला समजून जातं. ठीक आहे. फोर्टी 46 मधलं पहिले एक्झाम्पल काय आहे बघा. एका दिनदर्शिकाच्या पानाची लांबी 45 सेंटीमीटर व रुंदी 26 सेंटीमीटर, तर त्या पानाचे क्षेत्रफळ काढा. ओके, काय क्षेत्रफळ सांगितले. ओके, आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र सांगितले. काय सांगितले? दिनदर्शिका. पहिले एक्झाम्पल काय? 46 मधलं एक दिनदर्शिका दिले. ओके, एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी. दिनदर्शिका म्हणजे काय असतो? आयत. ओके, असं असतं दिनदर्शिका. दिनदर्शिका म्हणजे आपलं कॅलेंडर असं राहतं. त्याची लांबी किती दिले? 45 सेंटीमीटर आणि रुंदी 26 सेंटीमीटर. ओके, कॅलेंडर झालं. तर त्या पानांचे क्षेत्रफळ हा काय झाला? आपला काय झाला? आयत झाला. आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? लांबी काय सूत्र आहे? आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? आयताचे
आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? लांबी गुणुले रुंदी. तिने लांबी किती दिली आहे? किती दिली लांबी? 45 सेंटीमीटर आणि रुंदी. ओके, लांबी झाली, लांबी 45 घ्या, रुंदी 26 सेंटीमीटर. तर काय करायचं? क्षेत्रफळाचं सूत्र 45 गुणिले 26 किती येते? गुणाकार करा. 45 गुणिले 26 गुणाकार करा. 6 5 30. ओके, 4 6 24, 25 26 27. 5 दुनी 10, परत 1 4 दुनी 8, 1 9, 0 7 9 10 किती आले? 1170 चौरस. काय सांगितले? क्षेत्रफळाचे एकक मागच्या लेक्चर मध्ये सांगितले चौरस सेंटीमीटर. ओके, जे दिले चौरस सेंटीमीटर. हे झालं आयताचे क्षेत्रफळ, किंवा काय लिहायचं? सेंटीमीटरचा वर्ग. मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितले क्षेत्रफळाचे एकक वगैरे काय असतं ते समजलं. काय सांगितले? एका दिनदर्शिकाच्या पानाची लांबी आणि रुंदी दिले, तर त्या पानाचे क्षेत्रफळ समजलं. तो पान म्हणजे तो काय झाला? आयता. आयताचे क्षेत्रफळ वापरायचं, लांबी गुणिले रुंदी आणि करायचं. ओके, सेकंड एक्झाम्पल घेऊ. चला, लिहून घेतलं. आयताचे क्षेत्रफळ काय लिहायचं? तर खाली काय लिहायचं? त्या दिनदर्शिकाच्या पानांचे क्षेत्रफळ 1170 चौरस सेंटीमीटर आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल घ्यायचे. तर चला, छोटासा सेकंड एक्झाम्पल काय आहे बघा. सेकंड एक्झाम्पल, टेक्स्ट बुक जवळ ठेवा. ओके, टेक्स्ट बुक जवळ ठेवा. सेकंड एक्झाम्पल काय? एका त्रिकोणाची उंची 3.6 सेंटीमीटर व पाया 4.8 सेंटीमीटर आहे, 4.8 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय सांगितले? एक त्रिकोण दिलाय. ओके, त्या त्रिकोणाचे काय दिलाय? पाया. पाया म्हणजे खालची बाजू किती दिली? 4.8 सेंटीमीटर. ओके, आणि त्याची उंची किती दिली? हाईट किती दिली? 3.6 सेंटीमीटर. तर त्याची त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता सांगितले. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? 1/2. इथं लिहायचं त्रिकोणाचे क्षेत्रफळ इक्वल टू 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ओके, 1/2. पाया किती? पाया किती दिलाय? 4.8 सेंटीमीटर. ओके, आणि उंची काय दिले? 3.6. दोन्ही भाग जातो वरती, जातो खाली, खाली दोन्ही जातो. बे दोन्ही 4, बे चौक 8 किती आलं? 2.4 गुणिले 3.36 चा गुणाकार करायचा आणि कॅल्क्युलेशन करून सांगायचं. ओके, किती येतंय आन्सर? 8.64. किती येतंय? 8.64. समजलं? केला गुणाकार सेंटीमीटरचा वर्ग. समजलं? काय दिले? एका त्रिकोणाची उंची दिली आणि पाया दिले, तर त्या त्रिकोणाचे काय सांगितले? क्षेत्रफळ. लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. थर्ड एक्झाम्पल. ओके, चला, थर्ड एक्झाम्पल काय? एका आयताकृती भूखंडाची लांबी व रुंदी दिली आहे, मीटर आहे. त्याचा दर 1000 रुपये चौरस मीटर असल्यास त्या भूखंडाची किंमत किती? एक आयत दिला. आयत काय? एक भूखंड दिलाय. ओके, तिसरा एक्झाम्पल, टेक्स्ट बुक जवळ घ्या. त्याची काय दिली? लांबी. ओके, लांबी म्हणजे ही लांबी मीटर आणि ही रुंदी
30.5 ओके. 75 मीटर मीटर दिले. तर काय सांगितले त्याचा दर. ओके, दर किती एक ह्याचा दर किती, प्रति दर किती, प्रति मीटरला, प्रति चौरस मीटरला 1000 रुपये दिले. तर काय करायचंय आपल्याला, तर त्या पूर्ण एवढा भूखंडाची किंमत किती होईल. ओके, आधी आपण आयताचे क्षेत्रफळ काढायचे. आयताचे क्षेत्रफळ, आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे, आयताचे क्षेत्रफळ. पूर्ण क्षेत्रफळाचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं त्या आयताच्या भूखंडाचं पूर्ण क्षेत्रफळ. मग आपल्या एका चौरस सेंटीमीटरला किती, 1000 रुपये. तर ह्या पूर्ण भूखंडाची किंमत कशी काढायची. ओके, त्यानं काय करायचं, त्याला मल्टिप्लिकेशन. पहिल्यांदा करायचं आयताचे क्षेत्रफळ काय, लांबी गुणिले रुंदी. ओके, लांबी किती आहे 75.5 गुणिले रुंदी किती आहे 30.5. ओके, गुणाकार करायचा. लांबी आणि रुंदी सांगा, गुणाकार किती येते, 23.05. कॅल्क्युलेशन करा. ओके, 23.05 आणि 75 येते. ओके, सेंटीमीटर. गुणाकार येते ना करायला, सेंटीमीटर आहे सॉरी मीटर, मीटरचा स्क्वेअर. हे काय झालं, आयताचे काय झालं क्षेत्रफळ, ह्या भूखंडाचे काय झालं क्षेत्रफळ. समजलं. त्याला एका चौरस मीटरला किती रुपये, 1000 रुपये. तर आपल्या एवढ्या चौरस मीटरला काढायचे, म्हणून काय लिहिणार, भूखंडाची किंमत. पूर्ण भूखंडाची किंमत कशी काढणार, भूखंडाची किंमत. दर, आपला दर किती आहे एकाचा, आणि गुणिले आपलं काय आले ते पूर्ण काय आले आयताचे भूखंडाचे. आयत म्हणजे पूर्ण त्या भूखंडाचे काय आलेले क्षेत्रफळ. भूखंडाचे क्षेत्रफळ. ओके, समजलं का. काय केले, भूखंड दिलाय, तो आयताकृत आहे, त्याचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्याला काय करायचं, एका चौरस मीटरला आपल्याला 1000 रुपये किंमत आहे. तर पूर्ण एवढ्या चौरस, एका चौरसला किती आपले 1000 रुपये. तर असे पूर्ण ह्याचे पूर्ण क्षेत्रफळ काढायचं. त्याचं काय करायचं, त्याला जे आपल्या आले त्याला काय करायचं, 1000 ने मल्टिप्लाय करायचं. तर काय 1000, 23.02 आणि 75. काय करायचं, 1000 म्हणल्यावर किती झिरो द्यायची, 3 झिरो. 23.02 75 0 0 0 आणि किती 2.23. किती किंमत झाली एवढी. ओके, 23,02,750. ओके, एवढे रुपये आपल्याला काय होणार त्या भूखंडाची किंमत. समजलं. काय दिला, आयताकृती भूखंडाची लांबी आणि रुंदी दिली, आणि एक काय दिले, त्याचा दर 1000 रुपये चौरस मीटर असल्या त्या भूखंडाची किंमत. समजलं का. त्याचे पूर्ण क्षेत्रफळ काढायचे. पूर्ण क्षेत्रफळाला एका चौरस सेंटीमीटरला 1000 रुपये, म्हणून पूर्ण ह्याला काय केलं आपण 1000 ने मल्टिप्लाय केलं. समजलं. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक टेक्स्ट बुक जवळ घेऊन बसा. ओके, झालं लिहून. आता फोर्थ एक्झाम्पल बघू. एका आयताकृती सभागृहाची लांबी 12 मीटर आणि रुंदी का. फोर्थ एक्झाम्पल. ओके, एक आयताकृती काय केले, सभागृह. ओके, सभागृह त्याची लांबी किती दिले 12 मीटर आणि रुंदी किती दिले 6 मीटर. समजलं. आहे या खोलीत 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत, तर संपूर्ण सभागृहात किती फरशा लागतील. समजलं. काय सांगितलं,
एक सभागृह दिले, त्याचं पूर्ण एवढं आपला आयताकृती, त्यात काय करायचं 30 सेंटीमीटर, एवढं 30 सेंटीमीटर असलेले काय चौरसाची बाजू असलेली चौरस आकृती फरशा बसवायच्या. तर एवढ्या सभागृहात किती फरशा लागतील, पण ह्याचं एक काय दिले सेंटीमीटर. त्याचं आपण कन्वर्जन कशात करून घ्यायला लागेल, सेंटीमीटरचं मीटर मध्ये. ओके, आणि काय करायचं किती फरशा लागतील या सभागृहामध्ये, आणि काय करायचं पूर्ण आपल्या ह्या आयताचे काय करायचं क्षेत्रफळ काढायचे. ओके, काय करणार फर्स्ट काय करणार पूर्ण आधी क्षेत्रफळ काढायचे. मग आपल्या छोटा आपला ह्याचं किती क्षेत्रफळ आहे, छोटस किती सांगितलंय त्याने 30 सेंटीमीटर बाजू असलेले आहे. 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या ह्यात किती फरशा लागतील. ओके, ते काढायचं. पहिल्यांदा काय करायचं आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ. ओके, टेक्स्ट बुक जवळ घेऊन बसा, एक्झाम्पल मी लिहित नाही. ओके, काय सांगितलं आयताकृती सभागृहाचे आपल्याला काय करायचे आहे क्षेत्रफळ काढायचे. सभागृहाचे क्षेत्रफळ, आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी. लांबी 12 गुणिले रुंदी 6, किती आला 12 7 72. बरोबर, 72 काय झालं मीटरचा वर्ग. पूर्ण काय झालं आपला 72 क्षेत्रफळ काय आलं 72. आणि आपल्याला किती सेंटीमीटर असलेल्या फरशा बसवायच्या 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या. ओके, तर काय करायचं आधी फरशीचे क्षेत्रफळ काढायचं. पण फरशीचं काय दिले त्यांनी त्याला सेंटीमीटर मध्ये दिले, फरशीचं काय दिले 30 सेंटीमीटर दिले. ओके, एवढ्या फरशा त्याचं कन्वर्ट. आता आपल्या फरशीचे क्षेत्रफळ काढायला लागलं, आपल्याला पूर्ण आयताचे क्षेत्रफळ निघाले. आता एका फरशीचे क्षेत्रफळ काढल्यावर आपल्याला काय समजेल, त्या मोठ्यामध्ये छोट्याने डिवाइड करायचं, मग आपल्याला समजेल की किती फरशा लागतात. समजतंय का. आता काय करायचं छोट्याचं क्षेत्रफळ काढायचं. ओके, एका कसं लिहायचं बघा, एका चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग. ओके, बाजूचा वर्ग. बाजू किती दिले त्याने आपल्याला 30 सेंटीमीटर. ओके, पण सेंटीमीटर आहे, आपल्याला कशात मीटर मध्ये कन्वर्जन करण्यासाठी काय करायचं असतंय 100 ने डिवाइड करायचं. ओके, समजलं काय केलं तर मी 30 सेंटीमीटर दिले, पण आपल्याला इथं काय तो क्षेत्रफळ काय भूखंडाचं क्षेत्रफळ कशात दिले मीटर मध्ये, म्हणून काय त्याचं कन्वर्जन करायचं मीटर मध्ये. सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्जन करताना काय करायचं 100 ने डिवाइड करायचं. ओके, किती येणार 0 ला 0 गेले. ओके, 3 चा वर्ग 9, 10 चा वर्ग 100. समजलं, असंच ठेवलं तरी चालेल. मीटरचा वर्ग. आपल्याला एवढ्या मोठ्या सभागृहात ही फरशी आपल्याला एवढी बसवायची, एवढं मीटर मध्ये. किती फरशा बसवायला काय करायला लागेल, फरशाची संख्या कसं काढणार आपण, किती फरशा सांगितले. ओके, फरशाची संख्या कशी काढणार, पूर्ण सभागृहाचे क्षेत्रफळ डिवायडेड एका फरशीचे. कसं काढणार आपल्या पूर्ण सभागृहाचे क्षेत्रफळ, त्याला काय करायचं एका जे आपल्या फरशीचं क्षेत्रफळ आले त्याने काय करायचं डिवाइड करायचं. ओके, सभागृहाचे क्षेत्रफळ डिवायडेड काय करणार एका चौरस म्हणजे एका फरशीचे क्षेत्रफळ. किती आले सभागृहाचे क्षेत्रफळ आपलं किती आले 72. ओके, आणि एका फरशीचे क्षेत्रफळ किती आले 9/100. कसं भागाकार करणार 72. ओके, ही भागाकार आहे, तर इथे भागाकार काय करायचंय 9/100. समजलं, असं लिहिलं. समजलं का,
आता भागाकार कसं करायचं, 72 ह्याचा गुणाकार करून घ्यायचा. गुणाकार करण्यात काय करायचं, उलट करायचं. ओके, 100 वरती आणि 9 करायचं. 9च्या पाड्यात 72 आहे का, हाय. ओके, 9 8 72 गुणिले 100. समजलं काय केलं म्हणजे काय झालं, 800. किती फरशा लागतील, 800. 9 1 9 9 8 72 8 9 100. समजलं का कसं केले, सभागृहाचे पूर्ण सभागृहाचे क्षेत्रफळ काढलं. आपल्या एका छोट्या फरशीचं काय काढलं, क्षेत्रफळ काढलं. पण फरशीचे सेंटीमीटर दिले, आपल्याला सभागृहाचं मीटर मध्ये दिले. दोन्हीचं एकक सेम पाहिजे म्हणून काय केलं आपण, सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन केलं. मीटर मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी काय केलं, 100 ने डिव्हाइड केलं. ओके, मग 72 भागिले 9 भागिले 100, सॉरी 9 भागिले 100, 72 भागिले. भागाकारचा आपण कसं करतो, गुणाकार करताना खालचं वरती घेतो, वरचं खाली घेतो. ओके, त्याला उलट करायचं. मग किती आलं, 9 8 72 8 गुणिले 100 800. किती फरशा लागतील, 800. समजलं का. आणि पुढे अजून गणित दिले ते तुम्ही होमवर्कला करा. काय आता आपण 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या, त्यांनी परत काय सांगितलं, 15 सेंटीमीटर असलेल्या किती फरशा लागतील. ओके, इथं काय करणार, फक्त तुम्ही 15 घ्यायचं. आपल्याला काय सांगितलंय, मी कशा कितीचं काढून दिलं, आता 30 सेंटीमीटर. आता त्याच एक्झाम्पल मध्ये आपल्याला 15 कधी कधी आपण काय करतो, आपल्याला घरात कधी कधी आपल्याला छोटी फरशी बसवायची आहे, कुणाकुणाला एकदम एक मोठी साईजची बसवायची असते. आपण मी 30 सेंटीमीटरचं काढून दिलं. आता काय सांगितलंय तर 15 सेंटीमीटर. ते काय करायचं तुम्ही होमवर्कला. ओके, आता लास्टच एक 5वं एक्झाम्पल आहे, ते सॉल्व्ह करते. समजलं का, हे लिहून घ्या व्यवस्थित कसा गुणाकार हे केलाय. ओके, लास्टच एक्झाम्पल इझीच आहे, सोपंच आहे, समजावून सांगते. ते लिहून घ्या पटपट. समजलं का, आपल्या रेग्युलर साठी हे होतं. जर आपल्या घराचं पूर्ण आपलं क्षेत्रफळ काढलं, आपल्याला तिथं किती फरशी लागते ते काढण्यासाठी पूर्ण घराचं क्षेत्रफळ काढायचं. एका छोट्या फरशीचं क्षेत्रफळ काढायचं. आपल्या घराच्या क्षेत्रफळाला काय करायचं, छोट्या फरशीच्या क्षेत्रफळाने डिव्हाइड करायचं. मग किती फरशा लागते ते